कला पथक आहे. सुंदर नृत्य यांच्या कलेतून आपल्याला पाहायला मिळतं. बघा, एकमेकाला नमस्कार करून संपूर्ण रिंगण फिरले आणि आई गावदेवीचं सभोवताली रूप आपल्याला दाखवलं काम केलं. ते सुखाई आपल्या पालखी नृत्य कला पथक चिंचगरी या कला पथकांचं आम्ही मनपूर्वक असं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. सजवलेले पालखीचं दर्शन आपल्याला डोक्यावरून दाखवण्याचं काम ज्यांच्याकडनं केले जात आहे त्या सर्व कलापथकांचं आणि लाकनृत्य कलापथकांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. अतिशय सुंदर अनोखा एक दिखावा आपल्याला पाहायला मिळाला. आई सुखाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी यांच्याकडून एकानं डोक्यावर घेतली पण एक डोक्यावर आपला न हात लावताना अतिशय सुंदर देखावा आपल्याला पाहायला मिळाला. हे रूप मात्र नक्कीच आपण एक वर्षावर आपण साठवणार आहोत. पालखी खेळवणं आणि एवढं ओझं आपला घेऊन दाखवणं आपल्या सर्वांचं मनोरंजन केलं की आई सुखाई पालखी नृत्य पथक चिंचगरी या सर्व पथकांचं आम्ही पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. एक आणखीन एक अनोखा एक चांगल्या प्रकारे कला आपल्या दाखवत आहे. आई सुखाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी या पथकानं अनेक ठिकाणी आपली कला पेश करून अनेक ठिकाणी आपले क्रमांक पटकवलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. परंतु आज इथे स्पर्धा नाही, आपल्या आई गावदेवीचा उत्सव आहे, यात्रा आहे. या यात्रेमध्ये आपल्या निमंत्रणाला मान दिला आणि आज आपल्या आई देवी पालखीचं संपूर्ण यात्रेकरता आपल्या उत्सवाकरता आणि शोभा वाढवण्याकरता हे मंडळ आलेले आहे. या सर्व मंडळांचं आम्ही पुन्हा एकदा केदारनाथ ग्राम सुधार समिती अनारीच्या वतीनं समस्त अनारी गावाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. चार पावलं कोणासाठी कोण चालतं, चार पावलं कोणासाठी कोण चालतं, आजच्या छबीला उत्सव
जडलं आहे नातं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण आलात आमच्या यात्रेची शोभा वाढवलात त्याबद्दल आम्ही आई सुकाई देवी पालखी नृत्य कला पथक चिंचघरी आणि आलेल्या ढोल पथकांचं आलेल्या सदैवल्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. आता पालखी उचला त्याला थोडे आपल्याला कळा दाखवा. आपण आपलं टायमिंग ठरलेलं आहे याची आपण सर्वांना नोंद घ्यायचे. ढोलवाल्याने आपला सोड बसला पालखी उचलायची आहे आणि आपण गोरे प्रदक्षिणा करून पायरी खाली नाचून पूर्ण नाचत खेळत आपण दुसऱ्या रस्त्याने निघणार आहोत. आपली वेळ इतकी समाप्त झालेली आहे याची सर्व कलाकारांना नोंद घ्यायची आहे. ज्या ज्या ठिकाणी जी वेळ दिलेली आहे त्या वेळेत पालखी नाचेल याची आपण सर्वांना नोंद घ्यायची आहे आणि नियमाचं पालन करायचं आहे. रस्त्याने चालत असताना कोणी